श्री स्वामी समर्थ. सावधान कुंभराशीच्या जातकानं नियतीने तुमच्या आयुष्याचा पट बदलण्याची पूर्ण तयारी केली आहे. येणाऱ्या काळात 5 अशा घटना घडणार आहेत ज्या तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकतील. कारण तब्बल 12 वर्षानंतर तुमच्या राशीच्या चक्रात एक असा दुर्मिळ आणि शक्तिशाली योगायोग घडतोय जो शतकातून एखाद्याच वेळेस पाहायला मिळतो. या ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी 3 असे मोठे ग्रह तुमच्या राशीत एकत्र येत आहेत. आणि हाच तो काळ आहे जिथे गेल्या अनेक वर्षापासून भरकटलेली तुमच्या नशिबाची गाडी पुन्हा एकदा सुसाट वेगाने रुळावर येईल. आजवर तुम्ही जेवढे कष्ट केले, जितका मानसिक त्रास सहन केला आणि ज्या गरिबीत पैशाच्या तंगीत दिवस काढले, त्या संपूर्ण संघर्षाचा हिशोब चुकता करण्यासाठी ब्रह्मांड आता सज्ज झालंय. पण थांबा मित्रांनो, या प्रचंड नशीब बदलासोबतच ग्रहाची अशी एक परीक्षाही सुरू होते जिथे तुमची एक छोटीशी चूक सगळं गणित बिघडू शकते आणि अनेक लोक तेच दुर्लक्षित करतात. नक्की काय आहे तो ग्रहाचा गुप्त संदेश? नक्की काय घडणार आहे तुमच्यासोबत या ऑगस्ट महिन्यात? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अर्धवट माहिती पुन्हा तुम्हाला त्या गरिबीच्या दलदलीत टाकू शकते. तर कुंभ राशीच्या जातकानो, मी तुमच्या कुंडलीचा आणि आकाशातील ग्रहाच्या स्थितीचा अत्यंत सखोल अभ्यास केलाय. ऑगस्टचा हा महिना तुमच्या आयुष्यात सामान्य महिना येत नाहीये, तर तुमच्या नशिबाचा एक अभूतपूर्व ग्रँड असा यू टर्न ठरणार आहे. सौरमंडळात तब्बल 12 वर्षानंतर असा दुर्मिळ आणि शुभयोग जुळून आलाय जिथे तुमचं नशीब बदलण्यासाठी स्वतः देवगुरु बृहस्पती आणि शनिदेव आमने सामने येणार. मित्रांनो, गेल्या कित्येक काळापासून तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक तणावातून जात आहात, ते वाईट दिवस असो, आता ते संपुष्टात येऊन तुमच्या आयुष्यात एका नव्या सुवर्ण काळाची सुरुवात होण्याचे स्पष्ट संकेत ब्रह्मांडातून मिळत आहेत. माझ्या अभ्यासानुसार येत्या 12 ऑगस्टला देवगुरु बृहस्पती उदित होताच तुमच्यावर एक अत्यंत सकारात्मक आणि ईश्वरी ऊर्जेचा वर्षाव सुरू होईल. गेल्या अनेक वर्षापासून जे पैसे कुठे अडकले होते किंवा ज्या जुन्या नुकसानामुळे तुम्ही रात्री जागून राहून चिंता करत होतात, ते त्रास आता संपुष्टात येणार आहेत. गुरुजींची शुभदृष्टी थेट तुमच्या धन व लाभावर पडणार असल्यामुळे हा ग्रहयोग तुम्हाला अगदी अनपेक्षित मार्गाने, मग तो शेअर बाजार असो, लॉटरी असो किंवा एखादी गुप्त संधी असो किंवा अडकलेली मालमत्ता असो, अचानक मोठा धनलाभ घडून आणू शकतो. तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन धनसंपत्तीचे नवे दरवाजे सुद्धा उघडणार आहेत मित्रांनो. परंतु या सुवर्ण काळासोबतच मी अत्यंत कुंभ राशीच्या व्यक्तीला एक अत्यंत महत्वाची व गुप्त सावधगिरी सुद्धा देऊ इच्छितोय. जसं की शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि सध्या ते वक्री अवस्थेत चालत आहेत. ते तुम्हाला प्रचंड यश, संपत्ती तर नक्कीच देतील, पण त्याआधी आळस व कामातील चालढकल या 2 गोष्टीच्या माध्यमातून तुमची कडक परीक्षाही घेतली जाईल. जर तुम्ही या काळात आळस केला मित्रांनो किंवा तुमचे आजचे काम हे उद्यावर ढकलले, तर हातात आलेला सोन्याचा घास सुद्धा निसटू शकतो. म्हणूनच मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला या काळात पूर्ण मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने कामाला लागावे लागेल. म्हणूनच हा ग्रहयोग तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तरच. त्यासोबतच नीट कान देऊ नये का माझ्या प्रिय कुंभराशीच्या प्रिय जातकांनो. आता मी तुमच्या कुंडलीतील करिअर आणि कर्मस्थानाचा जो सखोल अभ्यास केला आहे, तो पाहून मला स्पष्ट दिसतंय की ऑगस्ट महिन्याचा जो हा काळ आहे तुमच्या आयुष्यात मोठा राजकीय आणि व्यावसायिक प्रभाव सुद्धा घेऊन येत आहे. कारण 5 ऑगस्ट पासून तुमच्या राशीच्या पंचम भावात पराक्रमाचे कारक मंगळदेव प्रवेश करत आहेत आणि मंगळाच्या भ्रमणामुळेच तुमच्या कुंडलीत एक अत्यंत शक्तिशाली केंद्र त्रिकोण राजयोग साकार होतोय. आजवर तुम्ही ज्या कामामध्ये मेहनत घेतली पण त्याचे श्रेय दुसरेच कोणीतरी लाटत होते किंवा ज्या यशाच्या उंबरठ्यावरून तुम्हाला वारंवार माघारी फिरावे लागत होते, तेथे आता परिस्थिती पूर्णपणे उलटणार आहे. तुमचे ग्रह आता तुम्हाला उच्च पदावर बसवण्यासाठी आणि समाजात तुमचे नाव उंचावण्यासाठी कटिबद्ध झाले आहेत. माझ्या ग्रहाच्या या सूक्ष्म गणितानुसार विशेषतः नोकरी करू शोधणारे जे तरुण आहेत किंवा सरकारी क्षेत्रातील जे कर्मचारी आहेत आणि किंवा परीक्षेची अहोरात्र तयारी करणाऱ्यासाठी हा महिना अत्यंत स्वप्नपूर्तीचा काळ ठरेल. जर तुमचे प्रमोशन किंवा पगारवाढ गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून वरिष्ठ अधिकाऱ्याचा लाल फितीत अडकली होती, ते आता या ऑगस्टच्या काळात या फाईलवरती अचानक निर्णय होतील तुमच्या फाईलवरती. त्यासोबतच तुमच्या कार्यशैलीत दबदबा ऑफिसमध्ये वाढेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करण्यास भाग पाडतीलच, तसेच स्वतःच्या
जो व्यापार करत आहेत, व्यवसाय करत आहेत, त्यांना अचानक असा काही एखादा मोठा प्रकल्प किंवा क्लायंट मिळेल, जो तुमच्या व्यवसायाचा चेहरा-मोहरा बदलून टाकेल आणि तुमच्या आर्थिक उन्नतीचे नवीन स्रोत सुद्धा निर्माण होतील. लक्षात घ्या मित्रांनो. सोबतच एक अभूतपूर्व यशाच्या या प्रवासात एक अत्यंत सूक्ष्म व गंभीर गोष्ट समजावून घेणे गरजेचंही आहे. जेव्हा एखादा व्यक्ती यशाच्या शिखरावर वेगाने चढू लागतो, तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणारे गुप्त शत्रू आणि जळणारे लोक हे आपोआपच सक्रिय होत असतात. तुमच्या कामात विघ्न आणण्याचा प्रयत्न ते करतीलच आणि चुकीच्या अफवा पसरवल्या जातील तुमच्या बद्दलच्या. मात्र 12 ऑगस्ट नंतर उदित होणारा जो देवगुरु बृहस्पती आहे, तो थेट तुमच्या 5वी शुभ दृष्टी टाकत आहे तुमच्या कर्मस्थानावरती. त्यामुळे हे सर्व षडयंत्र उघडे पडतील तुमच्या शत्रूचे आणि शत्रू स्वतःच रचलेल्या जाळ्यात फसतील. फक्त तुम्हाला तुमच्या ध्येयावरून लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. संयम राखायचा आहे आणि आत्मविश्वासाने पुढे जायचंय. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, आता आपण वळूया तुमच्या वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्याकडे. जसं की ऑगस्ट महिन्यात ग्रहाची जी हालचाल होत आहे ती तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घेऊन येईल. जसं की 22 ऑगस्ट रोजी जेव्हा ग्रहाचा राजकुमार बुध आणि ग्रहाचा राजा सूर्य तुमच्या सप्तम भावात म्हणजे वैवाहिक सहकार्याच्या भावात एकत्र येतील, तेव्हा तुमच्या नात्यामधील सर्व गैरसमज आणि कटुता दूर होण्यास सुरुवात होईल. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या वैवाहिक आयुष्यात तणाव, मनमुटाव किंवा अंतर निर्माण झाले होते, त्या नात्यात पुन्हा एकदा प्रेमाची, विश्वासाची नवी पालवी फुटेल. जर तुम्ही सिंगल असाल किंवा आयुष्यात खास जोडीदाराच्या शोधात असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणारा आहे मित्रांनो. विशेषतः 22 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एखाद्या अशा व्यक्तीचे आगमन होऊ शकते, जी तुमच्या विचाराशी आणि भावनाशी पूर्णपणे जुळून घेईल. ज्या लोकांना प्रेमविवाह करायचा आहे, लव्ह मॅरेज करायचं आहे किंवा ज्यांच्या मार्गात कुटुंबाचा किंवा समाजाचा विरोध होत आहे, त्या विरोधाच्या भिंती आता हळूहळू कोसळताना दिसतील. तुमचे कुटुंबीय तुमच्या निर्णयाला स्वागत करताना दिसतील, आदर करतील आणि प्रेमसंबंधाचे रूपांतर एका सुंदर बंधनात होण्याचे स्पष्ट योग कुंडलीत दिसत आहेत या महिन्यात. परंतु या सर्व चांगल्या योगासोबतच मला एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून देणे गरजेचं वाटतंय. कारण या काळात तुमच्या अष्टम भावात शुक्राचे गोचर आहे आणि जोडीदाराशी संवाद साधताना किंवा स्वतःचे मत मांडताना भाषेवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्यासाठी मित्रांनो. कारण अनावश्यक संशय असो, हा अहमपणा म्हणजे जो अहंकार आहे, इगो आहे किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या नात्यात संशय निर्माण करणे हे तुमचे नुकसान करू शकते. जर तुम्ही जोडीदाराच्या भावनांचा आदर केला आणि संवादाचा मार्ग मोकळा ठेवला, तर ऑगस्टचा हा महिना तुमच्या नात्याला एक अत्यंत मजबूत व सुंदर असे वळण देऊ शकेल. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, आता आपण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या म्हणजे जमीन जुमला प्रॉपर्टी या घटकाकडे वळूया. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे अष्टम भावात होणारे गोचर, मंगळाची स्थिती पाहता मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये अत्यंत हुशारीने पावले तुम्हाला टाकावे लागतील. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान जर तुम्ही घर, गाडी किंवा जमीन खरेदी विक्रीचा कोणताही मोठा निर्णय घेत असाल, तर कागदपत्राची शहानिशा अत्यंत काळजीपूर्वक करा. घाईघाईत कोणाच्याही तरी सांगण्यावरून घेतलेला निर्णय तुमच्याशी कायदेशीर आणि आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. परंतु मित्रांनो, 15 ऑगस्टचा काळ उलटेल तेव्हा सूर्याचे स्वतःच्या राशीत आगमन होणार आहे. तशी या सर्व थांबलेल्या कामांना अभूतपूर्व अशी गती मिळेल. ज्यांचे कोर्ट कचेरीचे किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचे जे प्रकरणे आहेत, गेल्या कित्येक वर्षापासून अडकली होती, ते तुमच्या बाजूने सुटण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात असाल, रिअल इस्टेटमध्ये किंवा स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न तुमचे असेल, तर ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येते. अडकलेले व्यवहार मार्गी लागतील आणि योग्य मूल्यामध्ये तुम्हाला हक्काची मालमत्ता सुद्धा प्राप्त होईल. एकंदरीत पाहता मित्रांनो, ऑगस्ट महिना हा कुंभ राशीसाठी केवळ एक महिना नसून तुमच्या येणाऱ्या कित्येक वर्षाचे भवितव्य ठरणारा गेम चेंजर काळ ठरणार. कारण धनलाभ, करिअरमध्ये राजयोग, नात्यामधील गोडवा, मालमत्तेचे सुख अशा सर्व बाजूने ग्रह तुम्हाला साथ देण्यासाठी सज्ज झालेत. फक्त शनिदेवाच्या परीक्षेत पास होण्यासाठी आळसाचा त्याग मात्र करा, संयम ठेवा आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं करा. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो आणि या काळात तुमच्यावरती निश्चितच यशाचा वर्षाव होईल. तर माझ्या कुंभराशीच्या प्रिय दर्शकांनो, जर तुम्हाला ही सखोल अचूक भविष्यवाणी आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. त्यासोबतच शनिदेव आणि देवगुरु बृहस्पतीचा थेट आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने जय शनिदेव महाराज किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.
आणि आपल्या चॅनलवरती तसेच भविष्यातील अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन नक्की दाबा. देव तुमचं कल्याण करू मित्रांनो. धन्यवाद.